नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर. आज आपण बोलणार आहोत धुळे जिल्ह्यातील एका खऱ्या आणि हादरवणाऱ्या घटनेबद्दल. ही कथा आहे एका सामान्य कुटुंबाची, जिथे प्रेमाने सुरू झालेलं आयुष्य एका भयंकर कृत्याने उद्ध्वस्त झालं. विश्वासघात, छळ आणि क्रूर हत्येची ही कहाणी तुम्हाला अंतर्मुख करेल. चला जाणून घेऊया या घटनेचं सत्य. धुळे जिल्ह्यातील एका गावात शंकरराव पाटील यांचं कुटुंब राहायचं. त्यांचा मुलगा किरण एक मेहनती तरुण धुळ्यातील जय हिंद शिक्षण संस्थेतून BA झाला आणि भारतीय सैन्यात क्लार्क म्हणून नोकरीला लागला. किरणचं आयुष्य व्यवस्थित चाललं होतं. जेव्हा त्याचं वय लग्नाचं झालं तेव्हा त्याच्या आईवडिलांनी जोडीदार शोधायला सुरुवात केली. अनेक मुलींची स्थळं आली, पण किरण प्रत्येक वेळी काही ना काही कारण देऊन टाळाटाळ करायचा. 4 वर्ष असाच काळ गेला. घरचे चिंतेत होते, पण त्यांनी हार मानली नाही. अखेरीस जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील देशमुख कुटुंबातील स्मिता नावाच्या मुलीचं स्थळ किरणला पसंत पडलं. स्मिताला घरात प्रेमाने शालिनी म्हणायचे. स्मिता ही BSc आणि B.Ed झालेली, अभ्यासात हुशार आणि सौम्य स्वभावाची मुलगी होती. किरण फक्त BA पास होता, पण स्मिताच्या स्वभावाने आणि शिक्षणाने त्याला आकर्षित केलं. 2010 मध्ये त्यांचं लग्न थाटमाटात झालं. गावात, घरात सगळीकडे आनंद होता. लग्नानंतर काही वर्षात किरण आणि स्मिताला 2 गोड मुलं झाली. कुटुंब पूर्ण झालं आणि सगळं स्वप्नवत वाटत होतं. पण आयुष्य नेहमीच सुखाचं नसतं. 29 मे 2025 दुपारी 4 वाजता किरण सुट्टीवर घरी आला होता. स्मिताचा भाऊ विशाल देशमुख याला फोन आला. फोनवर सांगण्यात आलं की स्मिताची तब्येत अचानक बिघडली आहे आणि तिच्यावर उपचार सुरू आहेत. विशाल घाबरला, पण त्याने स्वतःला सावरलं. पण अर्ध्या तासात किरणचा पुन्हा फोन आला. यावेळी बातमी भयानक होती. स्मिताचं निधन झालं होतं आणि अंत्ययात्रेची तयारी सुरू आहे असं सांगण्यात आलं. विशालला धक्काच बसला. तिला काहीच सुचत नव्हतं. स्मिताच्या माहेरच्या लोकांना आधीपासूनच संशय होता की तिच्या सासरचे, विशेषतः किरण, तिला त्रास देत होते. मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याच्या शंका होत्या. जेव्हा स्मिताचे नातेवाईक तिच्या सासरी पोहोचले, तिथलं दृश्य पाहून त्यांचं काळीज हादरला. स्मिताचं पार्थिव शरीर ठेवलं होतं. तिच्या शरीरावर मारहाणीचे निशाण, काळी डाग आणि डोक्यावर खोल जखम होती. हे पाहून सगळ्यांना स्पष्ट झालं की हा सामान्य मृत्यू नाही. स्मिताच्या माहेरच्या लोकांचा संशय खात्रीत बदलला. त्यांना राग अनावर झाला. पण तेवढ्यात किरणने स्वतःला आजारी सांगितलं आणि खासगी रुग्णालयात दाखल झाला. त्याचे नातेवाईक हळूहळू तिथून निघून गेले. स्मिताच्या मुलांबद्दल विचारलं तेव्हा सांगण्यात आलं की किरणने त्याच दिवशी दुपारी मुलांना संभाजीनगरला पाठवलं होतं. चौकशीत समजलं की स्मिताचा मुलगा आणि मुलगी अनिल आणि प्रिया यांनी त्यांच्या आईला मारहाण होताना पाहिलं होतं. म्हणूनच किरणने त्यांना घाईने दूर पाठवलं. स्मिताच्या माहेरच्या लोकांनी धुळ्यातील गणेश हॉस्पिटलला भेट दिली. तिथे डॉक्टरांनी सांगितलं की स्मिताला आणलं तेव्हा ती आधीच मृत होती. तिच्या शरीरावर मारहाणीचे निशाण, तोंडाला फेस आणि डोक्याला गंभीर जखम होती. डॉक्टरांनी किरणला पोस्टमॉर्टमसाठी सरकारी रुग्णालयात मृतदेह पाठवण्याचा सल्ला दिला, पण त्याने ते टाळलं आणि घरी अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. स्मिताचे माहेरचे लोक देवपूर पश्चिम पोलीस स्टेशनला गेले आणि सगळी हकीकत सांगितली. पोलिसांनी सुरुवातीला प्रकरण गंभीरपणे घेतलं नाही, पण स्मिताच्या कुटुंबाने माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याशी संपर्क साधला. खडसे यांनी पोलीस अधीक्षकांना फोन केला आणि मग तपासाला गती आली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि स्मिताचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी सरकारी रुग्णालयात पाठवला. तपासात धक्कादायक खुलासे झाले. किरणचं कॉलेजात वैशाली पवार नावाच्या मुलीशी प्रेमसंबंध होतं. तिने BSc आणि MBA केलं होतं. कॉलेजनंतर किरण सैन्यात गेला तर वैशालीचं दुसऱ्याशी लग्न झालं. पण 5 वर्षापूर्वी एका कार्यक्रमात त्यांची पुन्हा भेट झाली आणि त्यांचे संबंध पुन्हा सुरू झाले. स्मिताला याची कुणकुण लागली तेव्हा किरणने तिच्यावर दबाव टाकायला सुरुवात केली. त्याने तिला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला. वैशालीचंही तिच्या पतीशी भांडण वाढलं होतं आणि ती घटस्फोटाच्या तयारीत होती. तपासात समोर आलं
की 29 मे 2025 हा दिवस किरण आणि वैशालीने नियोजित केला होता. किरणने घरी कीटकनाशकाचं इंजेक्शन आणलं होतं. त्या दिवशी सकाळी त्याने स्मिताशी भांडं उकळून काढलं आणि तिला मारहाण केली. दुपारी 2 ते 3च्या दरम्यान त्याने स्मिताच्या डोक्यावर जड वस्तूने वार केला. ती कोसळली आणि त्याने तिला कीटकनाशकाचं इंजेक्शन दिलं. सायंकाळी 4 वाजता स्मिताचा मृत्यू झाला. किरणने मुलांना संभाजीनगरला पाठवलं जेणेकरून ते साक्ष देऊन येत. त्यानंतर त्याने विशालला फोन करून स्मिताची तब्येत बिघडल्याचं नाटक केलं. पोलिसांनी तपास गतिमान केला आणि किरण, त्याचे वडील शंकरराव, नलिन सोमन आणि वैशाली यांच्यावर हत्या आणि पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल केला. चौघांना अटक झाली आणि न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीत पाठवलं. ही घटना धुळे जिल्ह्यात संतापाची लाट घेऊन आली. एका असहाय महिलेला केवळ प्रेमसंबंधांसाठी क्रूरपणे मारण्यात आलं. मित्रांनो, या घटनेबद्दल तुमचं मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा. समाजात अशा घटना घडतात तेव्हा आपण सजग राहणं गरजेचं आहे. सतर्क राहा, कारण गुन्ह्यांचं वैश कधी झोपत नाही. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार.